नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पावसाळा म्हटलं की आपल्याला आठवण येते ती शरीरासाठी गुणकारी असलेल्या मेथीच्या लाडूंची, आणि तेच आज आपण बघणार आहोत। रेसिपी चालू करायच्या आधी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग करूयात सुरुवात। इथे पाव किलो मेथी मी भाजून घेतलेली आहे। जास्त भाजण्याची गरज नाही, फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। आणि हे गरम झाल्यानंतर मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेली आहे। जास्त मेथी असेल तर तुम्ही घरघंटीवर सुद्धा बारीक करून घेऊन येऊ शकता। आता ही मेथीची पावडर मी एका डब्यामध्ये काढून घेते। आता इथे मी 100 ग्राम तूप गरम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे मेथीच्या पावडरमध्ये टाकायचं आहे। तूप टाकल्यानंतर हे छान असं मेथीच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे तूप आता पिठामध्ये व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता माझं हे तूप हे पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे। आता मी हे झाकण लावून 2 दिवसांसाठी ठेवून देणार आहे। यामुळे मेथीचा कडवटपणा हा कमी होतो आणि लाडू सुद्धा छान होतात। आता आपण पुढची तयारी करून घेऊयात। सर्वात आधी आपल्याला सर्व गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत। पहिल्यांदा मी मकाने भाजून घेते। इथे मी 50 ग्राम मकाने घेतलेले आहेत। मंद आचेवर 5 मिनिटांमध्ये मखाने आपले भाजून होतात। एखादा मखाना असा हाताने दाबून बघायचा, आपल्याला लक्षात येतं चुराच होतोय म्हणजे मखाने आपले भाजून झाले। तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। पुढे मी आता बाकीच्या गोष्टी भाजून घेण्यासाठी 1 चमचा तूप टाकते। यामध्ये घालायचे आहेत बदाम। 50 ग्राम बदाम घेतले आहेत। बदाम 2-1 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत आणि यानंतर यामध्ये घालायचे आहेत काजू। काजू पटकन भाजले जातात, त्यामुळे 50% बदाम भाजून झाले की काजू टाकायचे आहेत। हे सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत। 50 ग्राम काजू घेतलेले आहेत। काजू बदाम भाजून झालेत। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। पुढे भाजून घेते आळशी, याला जवस सुद्धा म्हणतात। आळशी सोबतच कलिंगडच्या बिया सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही गोष्टी आपण 50-50 ग्रामच घेतलेल्या आहेत। एक लक्षात ठेवा, इथे आपण जेवढ्या गोष्टी भाजून घेतोय त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण आपण जे प्रमाण घेतले ते अगदी योग्य आहे। या प्रमाणात अगदी छान लाडू होतात। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या बिया भाजून होतात। आता मी हे काढून घेते। पुढे भाजायच्या आहेत भोपळ्याच्या बिया। सर्व गोष्टी या मंद आचेवरच भाजून घ्यायच्या आहेत, गॅस फास्ट करायचा नाही। बिया छान अशा फुलल्या गेल्या आणि उडायला लागल्या की समजायचं बिया छान अशा भाजल्या गेल्यात। आता बिया ह्या भाजल्यात, या सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते। पुढे भाजायचे खसखस। 20 ग्राम खसखस इथे घेतली आहे मी। गॅस फास्ट करू नका, खसखस लगेच भाजली जाते। खसखसचा रंग चेंज झालाय, हे सुद्धा मी काढून घेते। पुढे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे मी 250 ग्राम मेथीसाठी 250 ग्राम खोबरं घेतलंय। खोबरं सुद्धा मंद आचेवरच भाजून घ्यायचंय। खोबरं भाजून झालंय, हे सुद्धा काढून घेऊयात। पुढे आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। हे पीठ मी 250 ग्राम घेतलंय। पीठ भाजते वेळी गॅस अगदी मंद आचेवर ठेवा, म्हणजे पीठ हे व्यवस्थित भाजलं जातं। हे पीठ मंद आचेवर भाजण्यासाठी जवळजवळ 20-1 मिनिटं लागतात। पीठ भाजताना एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे खाली चिटकत नाही। आता जवळजवळ 10-1 मिनिटं पीठ भाजून झालं, म्हणजे जवळजवळ 50% पीठ भाजलं की यामध्ये 2 ते 3 चमचा तूप टाकायचंय आणि तूप टाकून झालं की पीठ पुन्हा एकसारखं हलवत भाजून घ्यायचंय। आता इथे बघू शकता तुम्ही आपल्या पिठाचा रंग हा बदलत चाललाय आणि थोडा सुगंध सुद्धा येत चाललाय। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचं आहे खारीक पावडर। इथे 250 ग्राम खारीक पावडर आपण घेतली आहे। आता खारीक पावडर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला 5-1 मिनिट हे भाजून घ्यायचं आहे। आता खारीक पावडर आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित असं भाजून झालंय। या स्टेजला जे आपण मेथीचं पीठ तुपामध्ये भिजवून ठेवलं होतं ते घालणार आहोत। हे पीठ मी 2 दिवसांसाठी तुपामध्ये भिजवून ठेवलं होतं। तूप हे छान असं मेथीच्या पिठामध्ये मुरलं आहे। आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही हे मेथीचं पीठ 4 किंवा 5 दिवस सुद्धा मुरवण्यासाठी तुपामध्ये ठेवू शकता, काहीच हरकत नाही। आता आपलं मेथीचं पीठ सुद्धा छान असं मिक्स झालेलं आहे। मस्त आपलं मिश्रण लाडूसाठी तयार झालंय। आता हे मी एका परातीमध्ये काढून घेते। आता ज्या गोष्टी आपण भाजून घेतल्या होत्या त्या सर्वांची मी मिक्सरला लावून पावडर करून घेतले। सर्वात आधी यामध्ये काजू बदामची पावडर टाकून घेते। पुढे यामध्ये घालायचे भाजलेल्या खोबऱ्याची पावडर। त्यानंतर आपण जेवढ्या प्रकारच्या बिया घेतल्या होत्या आणि आळशी यांची पावडर सुद्धा मी करून घेतले, ती सुद्धा यामध्ये घालायची आहे। सोबतच घालायची आहे भाजलेल्या मखाण्याची पावडर।
पुढे मी घालते फ्राय केलेल्या डिंकाची पावडर। डिंक फ्राय करण्यासाठी मी एक कढई ठेवली होती आणि त्यामध्ये 2 चमचा तूप टाकून घेतले आणि तूप व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये थोडं डिंक टाकून फ्राय करून घेतले आहेत। या प्रकारे तुम्ही बघू शकता इथे मी 50 ग्राम डिंक घेतलेले आहेत आणि याच प्रकारे आपल्याला डिंक फ्राय करून घ्यायचे आहेत। चांगले फुलले गेले पाहिजेत, कच्चे राहिले तर लाडू खाते वेळी आपल्या दाताला ते चिकटले जातात। याच प्रकारे सर्व डिंक मी फ्राय करून घेणार आहे। डिंक थंड झाल्यानंतर मी वाटीच्या साहाय्याने बारीक करून घेतले। तुम्हाला जर मिक्सरला लावायचं असेल तर मिक्सरला सुद्धा लावू शकता। पुढे आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे। इथे 250 ग्राम मेथीसाठी मी 750 ग्राम गूळ घातलंय। तुमच्या आवडीनुसार गुळाचे प्रमाण थोडंफार कमी जास्त तुम्ही करू शकता, पण हे परफेक्ट आहे। हे गूळ मी सुरीच्या साहाय्याने बारीक करून घेतलं होतं। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय। तुम्ही गूळ वितळून सुद्धा टाकू शकता, जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, नक्कीच जाऊन पहा। आता मी हे सर्व मिश्रण थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे। याने लाडूंना छान बाइंडिंग सुद्धा येते आणि मिश्रण एकजीव होतं। या प्रकारे सर्व मिश्रण पल्स मोडवर 1 ते 2 वेळा फिरून आपल्याला बारीक करून घ्यायचंय। आता इथे माझं सर्व मिश्रण हे मिक्सरला लावून झालेलं आहे। आता या स्टेजला मी इथे 100 ग्राम तूप गरम करून घालते। पूर्ण लाडूमध्ये आपण टोटल 250 ग्राम तूप वापरले। 100 ग्राम मेथीचं पीठ भिजवण्यासाठी, 100 ग्राम आटा आणि 50 ग्राम आपला सर्व मेवा फ्राय करण्यासाठी। आता तूप गरम असल्यामुळे मी ते पलेताने हलवते। तुम्ही मेथीच्या लाडूमध्ये अजून काय काय गोष्टी टाकता ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा। थोडं हाताला सोसवेल असं झालं की हाताने सर्व मिश्रण हे एकजीव करून घ्यायचंय। आता आपण लाडू बांधायला घेऊयात। तुम्हाला ज्या साईजचे लाडू पाहिजे असतील, छोटे मोठे, त्याप्रमाणे तुम्ही बांधू शकता। मी इथे मध्यम आकाराचे लाडू बांधते। जर तुम्हाला याच साईजचे लाडू बनवायचे असतील तर घेतलेल्या साहित्यामध्ये जवळजवळ 55 ते 60 लाडू बनतात। इथे बघू शकता किती छान लाडू तयार झालाय। आता याच प्रकारे मी सर्व लाडू बांधून घेणार आहे। इथे माझे आता सर्व लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान लाडू तयार झालेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।